झी 24 तासनं ऑपरेशन सैतानच्या माध्यमातून पालघर वाडा परिसरातील मुली विक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आणि यावर राज्यातील नेत्यांनी संताप व्यक्त करत हे संवेदनशील प्रकरण असल्याचं म्हटलेलं आहे। तसंच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मागणी देखील केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। सुरेश म्हात्रे खासदार आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या का G24 तासनी जी बातमी बाहेर काढलेली आहे, धक्कादायक बातमी समोर येते, पालघर जिल्ह्यातली आहे, मुलींची विक्रीची बातमी आहे। मामा, कसं बघता तुम्ही? तो भाग पूर्ण फिरता, नेहमी जवळचा तुमचा भाग आहे तो, अशा भागामध्ये मुलींची विक्री सुरू आहे। 14-15 वर्ष मुलींची विक्री केली जाते, किती धक्कादायक? खरं म्हटलं तरी धक्कादायक गोष्ट आहे आणि सगळ्यांना आता विचार करायची वेळ आलेली आहे। आणि याचं महत्त्वाचं कारण सांगतो, सरकारने प्रत्येक हाताला प्रत्येक तरुणांना जर काम दिलं, रोजगार उपलब्ध करून दिला, तर मला वाटत नाही भविष्यात अशी वेळ येईल। आणि त्याच्यासाठी तशा योजना राबवाव्यात, तशा प्रकारचे प्रोजेक्ट आणावेत, जेणेकरून या सगळ्या तरुणांना काम मिळेल। नक्कीच, पण एक समिती गठीत करणं गरजेचं आहे, याच्यावर स्पेशल समिती, कारण हा नुसता भाग पालघर विषयी नाहीये, तर अनेक भिवंडी असेल, शहापूर असेल, नगर असेल। नाही, ही समिती तर गठीत व्हायला पाहिजे आणि याच्यावर कठोराती कठोर शिक्षाही व्हायला पाहिजे। परंतु तुम्हाला मी पुन्हा सांगतो की याच्यासाठी तुम्हाला रोजगार, छोटे मोठे व्यवसाय उपलब्ध करून द्यायला लागतील, तेव्हा हा प्रश्न मिटू शकतो। खूप धक्कादायक विषय आहे आणि याच्यावरती सरकारने विचार करणं गरजेचं आहे। तिथे सर्व सुखसोयी आणणं गरजेचं आहे, जेणेकरून अशा गोष्टी होऊ नये। त्याचबरोबर एक समिती गठीत करणं ही गरजेचं आहे, असं म्हात्रे यांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रवीसह कपिल राऊत, झी मीडिया, नागपूर।